आपण गेलो मामाच्या गावाला, मामाची पोर पटवा आणि मामीने केला गोठा. तर सांगतो तुम्हाला पुढे, तर चला. तर नमस्कार भावांनो, मी रोहन पठारे. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम सगळ्यांचं स्वागत करतो. आपण आलतो मामाच्या गावाला कारण सवासण्या घालायचे होत्या. मग काय, मग आपली लाडकी मावशी पण आली होती. मग काय, बहिणी गेल्या घरात लगेच. म्हणलं खरं आहे तुमचं. आता मामी पशी बसून मामीला वशील लायत होतं. म्हणलं मामीला शेव बिव द्यावा म्हणजे मामी पोर देते. पण मामीने शेव खाल्ली पण पोर काय द्यायची नाही म्हणले. म्हणलं अवघड झालं. आता मावशी आल्या मावशीला भूक लागली. मग काय लगेच खायला बसली. मला सांगितलं बेळ आलाय. म्हणलं खरं आहे. आता आणि आपला मावस भाऊ याच्या अंगात कधी पण वार येतं. आपल्या बहिणीला खाऊ नव्हतं आणला म्हणून ती नाराज झाली होती. तिने टंगड धरून ठेवलं होतं. मला तर अवघड झालं. तिला म्हणलं पुढल्या वेळेस आता तुला पिठाचा गोळा घेऊन येईन. मग तिने टंगड सोडलं. म्हणले नको आणू काय खायला. म्हणलं बरं झालं. मला वाटलं फक्त मला टेन्शन आहे, पण तसं काय नाही. या मामाच्या पोरला पण टेन्शन आहे. काय टेन्शन आहे कायच कळा ना. याने की कोय खाऊन घेतली पण तरी याला कळा ना कोय कुठे गेली. बाहेर येऊन बघतो कालवा चालला होता. तेवढ्यात कळाली तर आचार्य आल्यात. म्हणलं आचार्य कोण याच्यात काय तपासच लागा ना. म्हणलं चल तुमचं. मामी म्हणले कालवण झालं मला आवाज दे, मी लगेच वाटी घेऊन येते. म्हणलं खरं आता तुमचं. समजांचं खाऊन पिऊन झालं तर समजांचे झोप पण झाले. तर लगेच बाकरी बसवले समजांना. मावशी पण बाकरी बसवली, मामीला पण बाकरी बसवली. म्हणलं चल तुमचं. आता मामाची पोर लई लाजत होती. म्हणलं खरं आहे तुझं. मग बाहेर येऊन बसलो आपण आपल्या मामापाशी. म्हणलं आता काय मामापाशी निवांत बसावा. मामाच्या तुम्हाला गोष्टी सांगितल्या असत्या, पण मामाच्या गोष्टी सांगून डोक्याच्या वरून जाईल, त्याच्यामुळे तुम्हाला सांगत नाही. भेटू आपण पुढल्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.